भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आज दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोटाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी विशेष रंगीत तालीम घेण्यात आली। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने ही तालीम घेण्यात आली असून सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने कारवाईचं प्रात्यक्षिक सादर केलं। 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 या वेळेत ही रंगीत तालीम पार पडली। बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्यांसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास विविध सुरक्षा यंत्रणांनी कशा पद्धतीने तातडीने प्रतिसाद द्यावा याचा प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आलं। या सरावामध्ये लोहमार्ग पोलीस ठाणे नाशिक रोडचे API सचिन बनकर व त्यांचे पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंग, BDDS नाशिक शहरच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील यांच्यासह पथक तसेच अल्फा आणि लकी या 2 श्वानांचा सहभाग होता। याशिवाय नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या QRT पथकाचे PSI चव्हाण व कर्मचारी, बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, नाशिक रोड अग्निशमन दल तसेच ATS आणि ATC नाशिक शहरचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले। या संयुक्त रंगीत तालीमीमध्ये एकूण 10 अधिकारी आणि 50 पोलीस अंमलदार व कर्मचारी सहभागी झाले। संपूर्ण सरावादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी या सरावाचं आयोजन करण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.